तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो, तुम्ही पाठी पाहू शकता बाप्पांचे मकर दिसत आहेत. तर आपण आज आलो आहे ना मित्रांनो, दादर छबिलस गल्लीमध्ये 1 बाय हॉलमध्ये हारदेव आर्ट्स हे दरवर्षी इकडे शॉप असतो यांचा बाप्पांच्या मकरांचा. खूप सुंदर सुंदर मकर आहेत यावर्षीसुद्धा देखील. आणि गेले 30 वर्ष आले मित्रांनो, ही लोक खूप छान असा काम करतात. 30 वर्ष आले यांच्या शॉपला, दरवर्षी लागतो. पण याच्या आधी कुठे होतं माहिती नाही, पण मागचे 4-5 वर्ष आले मी या शॉपमध्ये येतो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. जसं आपला चॅनल चालू झालं तेव्हापासून. तर इकडे ना मित्रांनो, खूप सुंदर सुंदर बाप्पांचे मकर आहेत मित्रांनो. तर तुम्हाला पहिलं तुम्ही लोकेशन दाखवतो आणि व्हिडिओला सुरू करतो. आणि त्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, त्यांचा वर्कशॉपचा ॲड्रेस आहे ना मित्रांनो, म्हणजे वर्कशॉप होतं त्यांचा शॉपचा ॲड्रेस आहे ना मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि त्यांना आपण विचारू की होम डिलिव्हरी वगैरे होते की नाही, ऑनलाईन बुकिंग होते की नाही, ते विचारणं तुम्हाला ती माहिती सांगतो मी त्याच्याबद्दलची. सध्या कसं आहे, शॉपचे ओनर नाही आहेत, ते बाहेर आहेत, ते मॅडम आहेत सर. तुम्हाला आपल्याला काय माहिती एवढी पडणार नाही, पण यांच्या मी माणसाकडून मॅनेजरकडून यांच्या मी माहिती घेतो आणि मी तुम्हाला जी सांगेल मी व्हिडिओच्या एंडला सांगेल मित्रांनो ऑनलाईन बुकिंगचा. तर सध्या तरी आपण ना मित्रांनो तिकडचे मकर बघू. आणि तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली तर प्लीज एक लाईक करा, कमेंट मला सांगा मला की मकर कशी वाटलं. आणि जर इतरही तुम्हाला अजून काही मकरांचे शॉप पाहायचे असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. खूप सुंदर सुंदर बाप्पांची इकडे मकर आहेत. आणि व्हिडिओ आवडले तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा. आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं त्यांचा खरंच मनापासून आभार. तर चला, तर आता आपण पहिलं तुम्हाला मी लोकेशन दाखवतो, आम्ही आपल्या व्हिडिओला सुरू करू. तर मित्रांनो, इथून दादर आपलं चालू आहे आणि आपला ती दादरची छबिलदास गल्ली आहे. आणि इकडून ज्या पायऱ्या आहेत वरती तुम्हाला दिसत असेल, माणसं वरतून येत आहेत. प्लाझा सिनेमाच्या इथून खाली उतरायला ब्रिजच्या इथून ना पायऱ्या आहेत. आणि इथे तुम्हाला शॉप दिसेल बघा, छबिलदास गल्लीमध्येच आहे हे बघा, शास्त्रीय समाज. आणि आतमध्ये ना इकडे तुम्हाला सुरुवातीला आर्टिफिशियल फुलांच्या माळा वगैरे, तोरण वगैरे तुम्हाला सर्व काही दिसून जातो. आर्टिफिशियल आहे बघा हे सगळं, तोरण वगैरे आहे हे बघा, आर्टिफिशियल तोरण वगैरे आहे. ह्या साईडला सुद्धा आहे आणि माळा देखील आहे हे बघा, वरती आहे हे बघा, सगळीकडे आहेत. आणि हे बघा, ह्या तुम्हाला एंट्रन्सलाच आहे ना आर्टिफिशियल फुलांचे माळा वगैरे भेटतील, जसं तुम्हाला हवे तसं भेटतील. आणि इकडून बघा सगळं काही डेकोरेशन मकरच मकर आहेत, सगळीकडे मकर आहेत. इकडून हे बघा, हे लहान मकर आहेत हे बघा, लहान मकर आहेत. हे 1 फुटाच्या गणपती बाप्पांसाठी बस झालं आहे. हे बघा, शॉपचं नाव आहे हारदेव आर्ट्स हे बघा. आणि इकडे देखील आहेत काही हे बघा, हे मकर मस्त आहे. हे मकर खूप छान आहे बघा, खूप म्हणजे खूप छान आहे. महादेवांचा त्रिशूळ आहे वगैरे. हे 1 फुटाच्या बाप्पाच्या मूर्तीसाठी मस्त आहे बघा. इकडे काय खूप छान असं आहे, इकडे मस्त असं डंबरू आहे पाठीमागे आणि सगळं काही व्यवस्थित आहे. हे खाली पण काही मकर ठेवले ते बघा, हे बघा, हे देखील आहे ना काचेचे आहेत, खाली काचेचे आहेत, खूप छान वाटतात असे हे बघा.
तर मित्रांनो आपण आहे ना खूप छान असे बाप्पाचे मकर बघितले आणि तुम्हाला आता मी सांगतो काही बाप्पांचे मकर आहे ना खूप छान आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो. आणि काय सांगतो मित्र माहिती आहे काय, 1,500पासून सुरुवात आहे इकडे मकरांची ते 35,000पर्यंत तुम्हाला मकर अवेलेबल होणार इकडे. आणि 1.5 फुटाच्या गणपती बाप्पापासून ते 3.5 फुटाच्या गणपती बाप्पांचे 4 फुटाच्या गणपती बाप्पांपर्यंत तुम्हाला इकडे मकर भेटून जाईल. म्हणजे बाप्पाच्या हाईटच्या प्रमाणे 1 फूट जास्त असतो. म्हणजे आता समजा तुमची 1.5 फुटाची मूर्ती असेल तर 2 ते 2.5 फुटाचा मकर आपल्याला लागतो ते तर आहेच. तर तुम्हाला तसं सांगतो की 1.5 फुटाच्या मकरपासून ते 3.5 फुटाच्या मूर्तीच्या बंधनं मकर आणि 1,500पासून ते 35,000पर्यंत तुम्हाला मकर इकडे अवेलेबल होतील. तर आता तुम्हाला मी काय करतो मकर दाखवतो ना आणखी म्हणजे अजून बरेचसे मकर मित्र इकडे यायचे आहेत आणि 2-1 आठवड्यामध्ये ना पुढच्या आठवड्यापर्यंत ना अजून मकर इकडे अवेलेबल होऊन जातील मित्रांनो. इकडे तुम्हाला आर्टिफिशियल फ्लावरसुद्धा भेटेल, माळासुद्धा भेटेल, सगळं काय भेटेल. आणि इकडे ना मित्रांनो खूप छान छान असे मकर आहेत. ते थोडाच कसं आहे ना मित्रांनो कॅमेरा खूप जवळ आहे आणि ते मला कॅमेरा थोडा 0.6ला ठेवावा लागतो. ते तुम्हाला एवढं क्लिअर दिसत नाही पण जेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे हा तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. खूप छान छान असं मला मकर आवडलेले आहेत ते दाखवतो या. हे बघा ना मित्रांनो इकडे ना मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला खूप छान असा मकर आहे. इथे ना मित्रांनो तुम्ही 2 फुटाची मूर्ती तुम्ही बाप्पाची ठेवू शकता. हे बघा ना इकडे सगळे मावळे आहेत खाली. हे बघा इकडं असे मावळे आहेत सगळीकडे आणि समोर आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. खूप छान असे बाप्पांचे मकर वाटते. आणि इकडे देखील आहे हे बघा इकडे एक मकर आहे खूप छान आहे. आणि इथे आहे ना मित्रांनो वारकरी दाखवले आहेत. हे बघा वारकरी दाखवले आजूबाजूला 2 मोर आहेत. पाठी प्रबळच्या इकडे 2 मोर आहेत आणि मध्ये असं गणेश असा लिहिलेला आहे खूप छान आहे. आणि इकडे देखील आहे ना मित्रांनो हे बघा एक खूप असं छान एक मकर आहे. इकडे सुद्धा आहे ना मित्रांनो मावळे आहेत. हे बघा आपले मावळे आहेत आणि इथे ना मित्रांनो खूप छान आहे बघा. तुम्ही ना मित्रांनो हे मकर आहेत 2-3 वर्ष तुम्ही वापरू शकता साहजिक आहे. बघा साधा एक सिंपल थर्माकोलचा थोडा मकर आहे. आणि इकडे देखील मित्रांनो हे बघा खूप छान छान आहे. बघा इकडे 1 फुटाची मूर्ती जर तुम्ही ठेवली आहे मकरामध्ये तर खूप छान वाटून जाणार तुमच्या बाप्पाच्यासाठी. हे बघा आणि इथे बघा असा अष्टविनायक आहे पाठीमागे आणि एक तुम्हाला साधारण बांधण्याला 1-2 फुटाची मूर्ती असू शकते ही बाप्पाची. ती तुम्हाला अशी ठेवून विराजमान करून दाखवलेली आहे खूप छान. अरे बघा एक महादेवांचं एक आहे. हे पाठी एक खूप छान अशी महादेवांची फोटो लावले आणि डिझाईन आहे. आणि इकडे ना मित्रांनो तिरुपती बालाजींचं मकर आहे. हे बघा खूप छान असं रित्या वाटतं आहे. हे बघा आणि 2 हनुमान आणि जे तिरुपतीला मी जातो तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. एक हनुमान आणि गरुडदेव हे दोन्ही बाजूला आहे. आपल्याला गरुडदेवाचं सुद्धा दर्शन होतं तिरुपती बालाजीला. आणि इकडे आणि इथून आहे ना मित्रांनो हे बघा फाउंटन आहे. या मडक्यातनं असं पाणी येणार आहे. दोन्ही मडक्यातनं पाणी येणार आणि जेव्हा लाईट पडेल जेव्हा बाप्पांची मूर्ती विराजमान होईल तेव्हा समजून जा मित्रांनो हा मकर किती छान वाटणार आहे तो. आणि इकडे ना मित्रांनो ह्या शीश सारखा म्हणजे काचेसारखे असे मकर आहेत. बघा काही मकर काचेसारखे आहेत तुम्हाला मी दाखवलं. हे बघा इथे 3 फुटाची मूर्ती तर आरामात विराजमान होऊ शकतं. आणि मित्रांनो थोडे याची प्राईस पण थोडे जास्त असू शकते. हे बघा इथे देखील आणि मित्रांनो खूप मंदिरसारखं आहे. हे बघा शीश काचेच आहे सगळं म्हणजे काचेसारखं दिसतं आहे. हे थोडं आपण हात लावून बघू. हा थोडा म्हणजे प्लास्टिक काच जे असते हे त्याचा वापर केला जास्त आहे आणि खूप छान वाटतं आहे. बघा इकडे एक आहे ओपन आहे आणि हे थोडं ना बाप्पा पाळणा टाईप आहे. बघा हे पाळणा आहे हा जुळा टाईप आहे. हे बघा आणि इकडे जो मकर आहे ना हे बघा पंते दिवे आहेत. हे बघा जेव्हा दिवे लावून दिलेले आहेत. आणि इकडे पण आहे ना मित्रांनो 2.5-3 फुटाची बाप्पाची मूर्ती मग खूप छान असे रित्या होईल. आणि ह्यासाठी लाईक बघा हा एक मस्त मला आवडला आहे. हा एक मकर खूप छान आहे आणि ह्यासाठीला देखील खूप छान छान मकर आहेत. बघा वरचे तर एकदम भन्नाट आहे ते तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. वरचे मकरसुद्धा खूप भन्नाट आहेत. हे बघा हा एक खूप छान आहे. आणि इकडे आहे ना स्वामी समर्थांचा एक मकर आहे. बघा पाटी स्वामींची प्रतिमा दाखवली आहे. हे बघा आणि इकडे ना मित्रांनो फोटो काढण्यास शक्यता नाही आहे कारण का इकडे कोणी फोटो नाही काढू शकत. आपण कसे स्पेशल परमिशन घेऊन आपण फोटो काढतो. आणि सगळे नाही मकरांना मित्रांनो लाईट्सवाले आहेत. बघा आणि तुम्हाला बहुतेक ठिकाणी दिसलेलेच आहे लाईट्सवाले मकर. आणि हे बघा एक देखील लाईट्सवालेच मकर आहेत सगळे. आणि हा एक मकर मला खूप छान आवडला आहे. बघा हा मकर 2 मोर आहेत बाजूला गणेश देवांचे फोटो आहे.
आणि मस्त मकर वाटते बघा. हा मकर मला खूप आवडला. हे बघा, हे खूप छान छान जेवढे तुम्ही बघाल ना तेवढं मित्रांनो तेवढे सगळे तुम्हाला मकर आवडणार आहेत. वरती देखील खूप छान आहे बघा, सुकं करता मस्त लिहिलेलं आहे, वक्रतुंड लिहिलेलं आहे. मस्त मस्त मकर आहेत. हे बघा, इथे एक आहे महादेवांची पिंड आहे पाठीमागे, की लहान आहे, 1-1.5 फुटाच्या बाप्पांच्या मूर्तीसाठी अवेलेबल मस्त होऊन जाईल. आणि बघा ते मोषकराजच्या डेकोरेशन आहे, गणपती बाप्पा मोरया म्हणून असं लिहिलेलं आहे. इथे एक मस्त आहे 1 फुटाच्या मूर्तीसाठी अवेलेबल मस्त आहे. 1-1.5 फूट बाप्पाची मूर्तीकडे होऊ शकतो. आणि बरेचसे खूप छान असे बघा, 1 फुटाच्या मूर्तीला ना हा मकर खूप छान असं वाटतं, खूप छान आहे. पाठी 2 मोर आहे, लायटिंगवाला आहे. आणि इथे हाईट बीट बघा 2.5 फुटाचं आहे, म्हणजे 1.5 फुटाचा तुम्ही गणपती बाप्पा तुम्ही विराजमान करू शकता. हे बघा, आणि इथे तुम्ही आलात ना तुम्हाला प्रत्येक मकराची इथे डिटेल दिली. हा थोडा 3 फुटाचा थोडासा खाली 1 इंच. हे बघा, प्रत्येक डिटेलिंग दिलेलं आहे. हे बघा, हा एक मकर खूप छान आहे. याचं लाईटिंग पण खूप छान भारीरित्या केलेलं आहे. बस पूर्ण मॉलमध्ये ना मित्रांनो, हॉलमध्ये मकरच आहेत बाप्पाचे. तर मित्रांनो खूप छान अशा आपण बाप्पांचे मकर बघितले आणि तुम्हाला डिटेल सांगितले की किती फुटापासून आणि किती पैशापर्यंत आणि किती जास्त जास्त फुटापर्यंत बाप्पांचे मकर इकडे अवेलेबल आहेत. खूप छान छान मकर वाटलं. अजून येणाऱ्या दिवसामध्ये आणि काही पुढच्या शनिवार रविवारबद्दल बाप्पाचे मकर येतीलच इकडे. खूप छान वाटले. आणि आजची व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ना नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि अजून कोणता वर्कशॉप आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या बद्दलचा तर मला तुम्ही नक्की कळवा. आणि तुम्ही मला सांगा कुठे आणि कुठे जाऊन व्हिडिओ बनायचा ते पाहिजे ते मला नक्की सांगा. तर मित्रांनो हे शॉपचं आहे ना मित्रांनो, पूर्ण काही आहे ना ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे मेन्शन केलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर आणि एक सांगतो मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन बुकिंग तर नाही होणार, तुम्हाला इकडे येऊन बुकिंग करावी लागेल. आणि जर होम डिलिव्हरी वगैरे होणार नाही, पण हे तुम्हाला पॅकिंग करून दिले जातील. तुम्हाला स्वतःहून इकडे येऊन घेऊन जावं लागेल मित्रांनो. तर खूप छान छान मकर आहे तिकडे. एकदा शॉपला व्हिजिट करा. उद्या तर रविवार आहे, उद्या संकष्टी पण आहे. तर उद्या बरीचशी गर्दी असेल, तुम्हाला ऑफ डेला थोडासा या तुम्ही. खूप छान छान वाटते. आणि नक्की सांगते मित्रांनो, नवीन असेल चॅनलला फोन आहे तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. आता आपण भेटू मित्रांनो नवीन एका शॉपमध्ये नवीन एका जागेवरती. तर सर सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.